नमस्कार, मी आरती सावंत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ड्रायफ्रूट्स विथ ॲपल मिल्कशेक घेऊन आली आहे. तुम्ही उपवासासाठी हे मिल्कशेक तुम्ही पिया आणि खूप छान लागेल. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आणि हे लहान मुलांनाही आवडेल. हे मिल्कशेक तुम्ही ॲपलच्या ऐवजी बनानाही वापरू शकतात. जे तुम्हाला फ्रूट्स आवडतात ते तुम्ही बनवा आणि हे रेसिपी पूर्ण बघा, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तर आता रेसिपीला सुरुवात करूया. ड्रायफ्रूट्स विथ ॲपल मिल्कशेक. नवरात्रीमध्ये उपवासासाठी मी मिल्कशेक बनवत आहे. तर त्यासाठी मी खजूर घेतलेले आहेत 5, मनुका घेतलेले आहेत. तुम्ही काळे मनुकाही वापरू शकतात. 4 ते 5 काजू घेतलेले आहेत. बदाम घेतलेले आहेत. तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट्स आवडतील ते तुम्ही घालू शकतात. पिस्तास, अक्रोड, तुम्हाला अंजीर, तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही घाला. दूध आहे, गरम आहे हे दूध, आणि केसर. या खजुराच्या बिया काढत आहे मी. हे काळे खजूर आहेत. तुमच्याकडे लाल खजूर असतील म्हणजे ब्राउनिश असे तेही चालतील, पण माझ्याकडे काळे खजूर आहेत त्याचा मी वापर करत आहे. काळे खजूर मी वापरले आहेत. मग आपल्याला साखर घालायची गरज नाही आहे. आपण हेल्दी बनवत आहोत. मी ड्रायफ्रूट्स विथ ॲपल मिल्कशेक बनवणार आहे. तर मी काळे खजूर घेतलेले आहेत, मनुका घालत आहेत, काजू, बदाम, ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत. दूध घालत आहे गरम. केशरच्या काड्या घालत आहे. ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नाही घालायचं असेल तरी चालेल. हे बघा. आता आपल्याला 3 ते 4 तास भिजत ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 3 ते 4 तास भिजत ठेवा दुधामध्ये, गरम दुधामध्ये, किंवा वेळ नसेल तर अर्धा तास भिजत ठेवा. 3 ते 4 तास मी दुधामध्ये ड्रायफ्रूट सगळे भिजत ठेवत आहे. झाकण ठेवत आहे. ड्रायफ्रूटसोबत ॲपल मिल्कशेक ॲड करणार आहे. त्यासाठी ॲपल घेतलेलं आहे मी एक मोठं. मी लहानही घेऊ शकतात. कट करत आहे. हे बघा. आता आपल्याला हे कट करायचं आहे. 2 भाग करायचे आहेत आणि हे सगळं आपल्याला काढायचं आहे बिया सकट. हे बघा. हे बघा काढलेलं आहे. आता आपल्याला बारीक तुकडे करायचे आहेत. ॲपलच्या ऐवजी तुम्ही बनानाही घेऊ शकतात मिल्कशेक बनवण्यासाठी, किंवा ओन्ली ड्रायफ्रूट्सचं मिल्कशेक बनवलं तरी चालेल. हे बघा, अशा प्रकारे सगळ्या फोड्या करा बाकीच्या ॲपलचं. जे आपण ड्रायफ्रूट्स दुधामध्ये केशर घालून भिजत ठेवलेले 4 तास छानपैकी भिजलेले आहेत. छानपैकी ड्रायफ्रूट्स सगळे भिजलेले आहेत. आता आपण पहिलं हे ग्राइंड करूया ड्रायफ्रूट्स, मग ॲपल. मिक्सरच्या भांड्यात घालूया. साखर घालायची जरा पण गरज नाही. ड्रायफ्रूट्समध्ये मी काळे खजूर घातलेले आहेत आणि मनुका आहेत, तर त्याच्यामुळे गोडवा असतो. तर कुठलाही गूळ पावडर किंवा साखर घालायची गरज नाही आहे. आपण मिक्सरला ड्रायफ्रूट्स पहिलं बारीक ग्राइंड करूया. बघा, छानपैकी बारीक वाटलेलं आहे. आता आपण ॲपल घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ॲपल घालत आहे. तुम्हाला हाफ ॲपल वापरायचं असेल तरी चालेल,
जेवढे तुम्ही माणसं मिल्कशेक पियाल त्यानुसार तुम्ही ॲपल घाला किंवा बनाना घाला. आता आपण हे सगळं ग्राइंड करूया बारीक. मी ड्रायफ्रूट्स पहिले का वाटले, कारण का ड्रायफ्रूट्स हार्ड असतात आणि ते बारीक होत नाही, म्हणून ते अगोदर 3 ते 4 तास भिजवलेले ड्रायफ्रूट्स आणि नंतर ॲपल्स ग्राइंड केले, म्हणजे जेणेकरून छानपैकी ग्राइंड होईल बारीकपणे आणि छानपैकी मिल्कशेक पिता येईल. कारण का लहान मुलंही पितात, तर त्यांच्यात घशात अडकू नये म्हणून छानपैकी बारीक करा आणि 3 ते 4 तास ड्रायफ्रूट्स भिजवत ठेवा दुधामध्ये. दूध घालत आहे आणि पुन्हा मी ग्राइंड करणार आहे. सगळं घातलेलं आहे. जेवढं तुम्हाला दूध पाहिजे आहे तेवढं तुम्ही घाला. हे बघा छानपैकी थिकनेस आलेला आहे. मी मगाशी मी ग्राइंड करताना बर्फ टाकायला विसरली. ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला घालायचे नसतील तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल किंवा तुम्ही थंड दुधाचा वापर केलात तरी चालेल. आता मी आईस क्यूब्स घालत आहे आणि पुन्हा एकदा एक राऊंड मारत आहे. मिक्सरचं एकदा ग्राइंड करत आहे. छानपैकी मिल्कशेक तयार झालेला आहे. छानपैकी कन्सिस्टन्सी आलेली आहे. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, एकदम चिल्ड झालेल्या आहेत. आता आपलं रेडी झालेलं आहे. ड्रायफ्रूट्स विथ ॲपल मिल्कशेक रेडी झालेलं आहे. आता आपण ग्लासमध्ये सर्व करूया. मिक्सरला ग्राइंड करताना तुम्ही वेलची पावडर घातली तरी चालेल किंवा मध घातलात तरी चालेल. हे पौष्टिक असं मिल्कशेक आहे. लहान मुलांना देत असाल तर बर्फ घालू नका. साधं दुधाचं तुम्ही मिल्कशेक बनवून त्यांना द्या. काचेच्या ग्लासमध्ये मी सर्व करत आहे मिल्कशेक. आईस क्यूब्स टाकत आहेत, ऑप्शनल आहे. गार्निश मी ॲपल आणि केशर घातलेले आहेत, आईस क्यूब्स घातलेले आहेत. तयार झालं आपलं मिल्कशेक. ड्रायफ्रूट्स विथ ॲपल मिल्कशेक रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात छानपैकी झालेलं आहे मिल्कशेक. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू. गॉड ब्लेस यू.